कार्यालयाबाहेर आतापासूनच सजावट करण्यात आलेली आहे। फुलं या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे। भगवा या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। नक्कीच तर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना विजयाचा विश्वास आहे। दरम्यान महत्त्वाची बातमी आहे, जळगावमध्ये पोस्टल मतांच्या मोजणीला आता सुरुवात झाली आहे। जळगावमध्ये पोस्टल मतमोजणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय की जळगावमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। पुढच्या काही मिनिटांमध्येच याचा निकाल जो आहे तो आपल्यापर्यंत येणार आहे। जळगावमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत या ठिकाणी होते, भाजप विरुद्ध ठाकरे गट। तर जळगावमध्ये आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। नक्कीच तर जळगावमध्ये पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी ठीक 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी स्मिता वाघ विरुद्ध करण पवार असा जोरदार सामना पाहायला मिळतोय। तर जळगावमध्ये आता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झाली। तर जळगावमध्ये स्मिता वाघ आणि करण पवार दोघेही पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे ती देखील उत्सुकता आहे की या ठिकाणी नेमका कुणाच्या पारड्यामध्ये जळगावकरांचं मत असेल। मुंबईमध्ये कुणाचा आवाज घुमणार, विदर्भाची साथ कुणाला मिळणार, मराठवाडा कुणाला कौल देणार, अनेकांचं राजकीय भविष्य ठरवणारी हाय व्होल्टेज निवडणूक। नक्कीच तर महाराष्ट्राचा निकाल काय, यूपी नंतर देशाचं लक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रावर लागलेलं आहे। मुंबईमध्ये कुणाचा आवाज घुमणार, ठाकरे की शिंदे, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। त्याचबरोबर जळगाव पाठोपाठ आता रावेरमध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे। रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील अशी लढत या ठिकाणी होत आहे। तर जळगाव पाठोपाठ आता रावेरमध्ये देखील पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झालेली आहे। ठीक 8 वाजता या ठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा जोरदार सामना